तर भारतानं जिथं जिथं स्ट्राईक केलाय त्या ठिकाणांचे उपग्रहांनी घेतलेले फोटो समोर आलेत। उपग्रहांनी घेतलेल्या फोटोमध्ये हल्ल्याची तीव्रता उघड झाली आहे। भारतानं अचूक वेध घेतलाय। हे उपग्रहांद्वारे जे फोटो आलेत त्यातून उघड झालंय। तर हल्ल्याआधी कशी परिस्थिती होती आणि हल्ल्यानंतर ते तळ कसे बेचिराख झालेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत, हे उपग्रहांच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोंद्वारे समोर आलंय। त्यामुळे हा एअर स्ट्राईक किती शक्तिशाली होता, किती अचूक होता याचे पुरावे पुन्हा एकदा या उपग्रहांच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोतून समोर आलेले आहेत। तर बहावलपूर मधले हे फोटो आहेत। हल्ल्याआधी कशा पद्धतीनं तिकडं त्यांचा तळ कार्यान्वित होता आणि हल्ल्यानंतर त्याचा नामो निशाणही कुठे आपल्याला दिसून येत नाहीये। त्यामुळे खूप मोठं यश भारताच्या ऑपरेशन सिंदूरला मिळालेलं आहे आणि त्याचे हे पुरावे उपग्रहांच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोतून समोर आलेले आहेत। मुरीद के पाकिस्तान मधली ही दृश्य आहेत। ही दृश्य आहेत बहावलपूर मधली, जिथे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।